पर्यावरण संरक्षण संवर्धन करण्यासाठी जनजागृती करण्याच्या दृष्टीने या भूतलावर सर्पमित्रांची भूमिका ही नेहमीच मोलाची ठरली आहे। सृष्टीचक्र चालण्यासाठी अनेक सजीव प्राण्यांना घेऊन जनसामान्यांमध्ये नेहमीच कुतूहल व उत्सुकता दिसून येते। सापांना घेऊन लोकांमध्ये अनेक समज व गैरसमज तसेच अंधश्रद्धा असल्याचं चित्र सर्वत्र आढळून येते। या पृथ्वीवर अनेक प्राण्यांचं जे योगदान पर्यावरणपूरक व पोषक आहे, त्याच शृंखलेत साप सुद्धा एक प्राणी आहे। सापाचं नाव जरी काढलं तरी सर्वसामान्य नागरिकांना अकल्पित भयाने ग्रासलं असल्याचं चित्र दिसून येतं आणि त्यावेळी सर्पमित्रांची सर्वांनाच आठवण येते। तेव्हा हा सर्पमित्र सापाला तर वाचवतोच, पण नागरिकांना भयमुक्त करण्यासाठी त्यांचं समुपदेशन करीत विषारी व बिनविषारी साप यांची माहिती विशद करून साप दिसल्यास त्यांना मारू नका असे आवाहन सुद्धा करतो। अशा सर्व सर्पमित्रांनी आता एकत्रित येऊन अमरावती येथे राज्यस्तरीय सर्पमित्र संमेलनाचं आयोजन केलंय। अमरावती जिल्हा सर्पमित्र समितीच्या वतीने दिनांक 16 फेब्रुवारी 2026 रोजी मोर्शी रोड अमरावती स्थित श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे या राज्यस्तरीय सर्पमित्र संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे। या राज्यस्तरीय सर्पमित्र संमेलनाच्या माध्यमातून सर्पमित्रांचं कार्य, त्यांचे अनुभव तसेच समाजात सर्प प्रजातीविषयी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्यावर विशेष भर दिला जाणार आहे। बुधवार दिनांक 4 फेब्रुवारी 2026 रोजी आयोजित पत्रकार परिषदेत अमरावती जिल्हा सर्पमित्र समितीच्या वतीने चेतन भारती व सहकाऱ्यांनी यावेळी प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी संवाद साधलाय। मुंबई स्थित दैनिक सकाळ वृत्त समूहाचे राहुल गडपाले व डॉक्टर विक्रम रोडे हे याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत। या संमेलनात सर्पसंरक्षण, मानव सर्प संघर्ष टाळण्यासाठी उपाययोजना तसेच सर्पमित्रांच्या कार्याबाबत या राज्यस्तरीय सर्पमित्र संमेलनात सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे। टीम झेनिथ व अमरावती जिल्हा सर्पमित्र समितीच्या वतीने आयोजित या महाराष्ट्र सर्पमित्र संमेलनाची उपयुक्तता जनसामान्यांसाठी कशी साधक ठरणार आहे याचं विवेचन करीत चेतन भारती यांनी या पत्रकार परिषदेत या राज्यस्तरीय सर्पमित्र संमेलन आयोजनाला घेऊन प्रसारमाध्यम प्रतिनिधींना विस्तृतपणे माहिती दिली आहे। नमस्कार, मी चेतन भारती। 16 फेब्रुवारी 2026 रोजी आम्ही अमरावती शहरामध्ये एक राज्यस्तरीय सर्पमित्र संमेलन आयोजित केलेले आहे। संमेलन हे सर्पमित्रांच्या संरक्षणासाठी, त्यांच्या भविष्यासाठी आहे। लोकांमध्ये सापांबद्दल जनजागृती व्हावी, सर्पमित्रांबद्दलही काही गैरसमज असतील तर तेही दूर व्हावे आणि सर्पमित्रांचे जे काही प्रश्न असतील तेही मार्गी लागावे, या हिशोबाने आम्ही ते संमेलन आयोजित केलेलं आहे। सापांचे गैरसमज, लोकांमध्ये जनजागृती आणि सर्पमित्रांचे प्रश्न तसेच आमच्या काही शासनाकडे असलेल्या मागण्या या सगळं अनुषंगाने आम्ही एक राज्यस्तरीय सर्पमित्र संमेलन आयोजित करत आहे। सर्पमित्रांना त्यामध्ये आम्ही स्टिक आणि सर्टिफिकेट ह्या सगळ्या गोष्टी आम्ही देणार आहे। सर्पमित्रांना आम्ही एक बॅग सुद्धा देणार आहे ज्यामध्ये, तसेच आम्ही त्याच्यामध्ये सर्पमित्रांना स्नेक बाईट मॅनेजमेंट बद्दल, म्हणजे स्नेक बाईट न व्हावा यासाठी काय करावं याबद्दल सुद्धा माहिती देत आहे। सापांचा अधिवास किंवा म्हणजे सापांचा काय अधिवास आहे याबद्दल आम्ही म्हणजे नवीन सर्पमित्र जे असतील राज्यातील त्यांना सुद्धा आम्ही एक माहिती देत आहे, जेणेकरून प्रत्येक सर्पमित्राला राज्यातील म्हणजे सापांच्या अधिवासाबद्दल माहिती असली पाहिजे, या सापांचं पूर्ण ज्ञान असलं पाहिजे, त्या हिशोबाने आम्ही एक सर्पमित्र संमेलन आयोजित करतो। ब्युरो रिपोर्ट, RCN न्यूज।